आपल्याकडे एक असतं ना की कधी होणार बाळ, कधी होणार बाळ, हे जे प्रेशर आहे ते सुद्धा तिच्यावर खूप जास्त प्रमाणात होतं. इतक्या प्रमाणात होतं की ती बाहेर जाणं, घराच्या बाहेर जाणं सुद्धा टाळायची. तिच्या मनावरती तर तो परिणाम झालाच होता. ती डिप्रेशनमध्ये बऱ्यापैकी गेली होती. तिच्या या लक्षणामुळे त्या जोडप्यामध्ये साधारण 4 वर्ष संबंधच आले नाही. सगळे उपाय करून झाले पण तरी प्रेग्नन्सी राहत नाहीये. एखाद्याला हे आहे म्हणजे आता सफरच करतो तो व्यक्ती, तर त्यांनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आतापासून? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जीवनशैली व्यवस्थित करणं. तर आयुर्वेद सांगतं की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य इथं या दृष्टीने आपण घेऊ शकतो की तुमच्या इंद्रियांवरती कंट्रोल असणं पाहिजे. कुठेतरी तुमचं माइंड स्टेबल असणं, मन शांत असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा विचार करता. थोडा कालावधी डॉक्टरला ट्रीटमेंटला सुद्धा देणं तिथं अपेक्षित आहे. प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन धरसोड हा प्रकार सुद्धा रुग्णामध्ये नसावा. तर मग त्या पद्धतीने तुम्ही जर उपचार केले, थोडा कालावधी त्यासाठी जर दिला संयम पाळून, तर नक्कीच तुम्हाला त्या इन्फर्टिलिटीतून आउटकम मिळू शकतो. इमोशनल ज्या काही गोष्टी आहेत, जसं आपण आता एक बघितलं की स्ट्रेस फॅक्टर खूप जास्त वाढलेला आहे, तर तो कसा कमी करता येईल त्या दृष्टीने हा PPC जो आहे तो प्लॅन केलेला आहे. स्ट्रेसफुल लाईफ जगणारे जे काही कपल आहेत ते PPCच्या माध्यमातून एकदम सक्सेसफुली कन्सीव्ह होताना दिसतात. आणि अभिमानाची अशी एक गोष्ट आहे की फक्त इंडियातलेच लोक नाही, इतर देशांमधले लोक सुद्धा हे फॉलो करून त्याद्वारे सक्सेसफुली कन्सीव्ह झालेले आहेत. मित्रांनो, द रायझर शो या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आजचा सब्जेक्ट असणार आहे इन्फर्टिलिटीवरती. आजचा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्याबद्दल बऱ्याच पुरुषांनाही माहिती नाही, बऱ्याच महिलांनाही माहिती नाही, म्हणून आपण आज ह्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर चर्चा करायला डॉक्टर प्रियंका आभाळे आहेत. मॅम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मॅम. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका आभाळे. मी आयुर्वेदाचार्य आहे. जीवनधारा आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर इथे मी गेली 13 वर्ष इन्फर्टिलिटी आणि पंचकर्म या गोष्टींसाठी कार्यरत आहे. आता माझा पहिला प्रश्न हा आहे की मी जसं म्हणलो की बऱ्याच लोकांना इन्फर्टिलिटी म्हणजे माहीतच नाही. ते इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय असतं? अच्छा, इन्फर्टिलिटीची जर WHO जर व्याख्या आपण बघितली तर साधारण जे जोडपं आहे, नवविवाहित जे जोडपं आहे, त्याने साधारण कुठलंही प्रोटेक्शन यूज न करता किंवा कुठलेही बॅरियर यूज न करता 12 महिन्यांपर्यंत किंवा वर्षभरापर्यंत शारीरिक संबंध ठेवूनही जर त्यांना गर्भधारणा नाही झाली तर त्यांना आपण म्हणतो की इन्फर्टिलिटीची समस्या आहे किंवा ते कुठेतरी वंध्यत्वाकडे चालले आहेत. ओके, पण आत्ताच्या कंडिशनला बघता त्यामध्ये सुद्धा काही क्लॉज आपल्याला टाकणं गरजेचं आहे. कारण की जर मी जे आत्ता सांगितलं की 12 वर्षापर्यंत, पण इथे वयाची मर्यादा आहे. जर तुमचं वय 35च्या पुढे असेल तर तो जो क्रायटेरिया आहे वर्षभराचा, तो वर्षभराचा न राहता साधारण 6 महिन्याचा क्रायटेरिया आपल्याला तिथे कन्सिडर करावा लागतो. आणि जर 6 महिन्याचा तुम्हाला काहीही बॅरियर यूज न करता गर्भधारणा नसेल राहत तर मग तुम्ही इन्फर्टिलिटीकडे चालला आहात असं समजावं लागतं आणि मग तिथे तुम्हाला चिकित्सा किंवा उपचारांची गरज भासते. ओके, म्हणजे आता कसं आहे की आता आपल्याला जास्त माहिती मिळते म्हणून कदाचित, किंवा आपल्याकडे माहिती आहे म्हणून कदाचित लोकांना इन्फर्टिलिटीबद्दल माहिती नव्हतं, हा आता आपण आता सांगितलं. पण आता सडनली ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तर तुम्हाला काय वाटतं की कशामुळे इन्फर्टिलिटीचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे? सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आत्ताची जी जीवनशैली आहे तीच कुठेतरी आपली चुकीची आहे. म्हणजे चुकीच्या प्रमाणात आहार घेणं किंवा चुकीच्या वेळी तो आहार घेणं, कुठेतरी वर्क कल्चर आपलं जे आहे ते डिस्टर्ब आहे. आत्ताच्या IT सेक्टरवाल्यांचं जर आपण बघितलं तर वर्क कल्चर त्यांचं डिफरंट आहे किंवा काहींच्या शिफ्ट वाईज ड्युटीज आहे. UK बेस्ड कंपनी आहे, USA बेस्ड कंपनी ज्या आहे त्यांचं शिफ्ट वाईज ड्युटीमुळे सुद्धा त्यांचं जीवनशैली जी आहे ती वेगळ्या पद्धतीची बघायला मिळते. त्याच पद्धतीने त्या जीवनशैलीला अडॅप्ट करण्यासाठी त्यांचं जे डेली रुटीन आहे किंवा आहार आहे तो कुठेतरी बदलताना आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता होणारे लेट मॅरेजेस, वयाच्या 30 नंतर तुम्ही लग्न करताय, तर हे सगळे जे काही गोष्टी आहेत, हा जीवनशैलीचा जो बदललेला भाग आहे त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व
ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वाढताना दिसत आहेत. साधारण काय वयापर्यंत आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्या गोष्टीपासून आपण लांब राहू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं जसं मी आता म्हणाले की एज फॅक्टर हा खूप महत्त्वाचा तिथे काम करतो. आयुर्वेदाची जर आपण व्याख्या बघितली किंवा आयुर्वेदानुसार जर आपण काळ बघितला फर्टिलिटीचा, तर आयुर्वेद सांगतं की 25 ततो वर्ष पुमान नारी षोडसे, म्हणजे काय की 25व्या वर्षी पुरुषाचं वय हे जे काही आहे ते 25 वर्ष असणं गरजेचं आहे आणि स्त्रीचं वय हे 16 वर्ष असणं गरजेचं आहे. ही आयुर्वेदातली व्याख्या झाली. आयडियल वय आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. पण आत्ताचं जे आपण विचार केला किंवा आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार किंवा आत्ताच्या सगळ्या जनरेशननुसार जर आपण विचार केला तर मग आयडियली जे वय आहे ते 25 ते 35 आपण कन्सिडर केलं पाहिजे. ओके. लोकांना याच्याबद्दल जास्त माहिती नाही. बरीच लोक असं समजतात की ही फक्त समस्या महिलांकडून असते, तर हे खरं आहे का? महिलांकडूनच फक्त ही समस्या असते का? नाही, अगदी तसंच नाहीये. जर इन्फर्टिलिटीचा विचार केला तर 30% प्रमाण हे महिलांमध्ये असतं, 30% प्रमाण हे पुरुषांमध्ये असतं. उरलेले 30% जे आहे ते दोघांचे मिळून काही घटक तिथे कन्सिडर केले जातात आणि उरलेले जे 10% आहे ते त्याची कारणं सांगता येत नाहीत, म्हणून त्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं म्हणतो. ओके. मग प्रमुख कारण, तर प्रमुख कारण जर आपण बघितलं तर स्त्रियांमधले जे काही प्रमुख कारण आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो PCOS किंवा PCOD ज्याला आपण म्हणतो. आता सध्याचं जे ज्वलंत अगदी किशोरवयीन मुलींपासून आपल्याला ते बघायला मिळत आहे ते आहे. त्यानंतर एंडोमेट्रोसिसची समस्या बऱ्याच जणांमध्ये वाढलेली दिसते. तर एंडोमेट्रोसिस म्हणजे काय की गर्भाशयाच्या आतील जे अस्तर आहे ते गर्भाशयापुरतं मर्यादित न राहता ते इतर ठिकाणी सुद्धा वाढत जातं आणि त्याद्वारे इन्फर्टिलिटी बसणं हा एक प्रकार तिथे बघायला मिळतो. ट्युबल ब्लॉक म्हणजे ज्या गर्भवाहिनी ज्या नळी आहेत तिथे कुठेतरी ब्लॉकेजेस आपल्याला बघायला मिळतात. हार्मोनल इम्बॅलन्स होणं, जे काही रेग्युलर हार्मोन्स सिक्रेट होणं गरजेचं असतं नियमित पाळी येण्यासाठी, ते कुठेतरी इम्बॅलन्स झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याद्वारे मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इन्फर्टिलिटीकडे घेऊन जातात. पण हे महिलांबाबत झालं ना, पुरुषांबाबत काय? पुरुषांबाबत जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाची शुक्राणूंची संख्या कमी असणं, ज्याला आपण स्पर्म काउंट कमी म्हणतो. मोटिलिटी कमी असणं म्हणजे ते वाहून नेण्याची जी क्षमता आहे किंवा त्याचा जो स्पीड आहे तो कमी असणं, किंवा अंड ग्रंथी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही दोष असणं, किंवा लैंगिक इच्छा कमी असणं, हे सगळे जे प्रकार आहेत ते पुरुषांमध्ये आता सध्या आपल्याला बघायला मिळतात. समजा काहीतरी अगोदरच कळत असेल किंवा त्याचे काहीतरी लक्षण असतील, असं काय आहे त्याचं? हो, जर म्हणजे आयुर्वेदाद्वारे आपण तेच सांगतो की जेव्हा तुम्ही लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही बाळाचा विचार करताय तिथूनच तुमचं खरं गोष्टी चालू होतात. मग तुम्ही बाळाचा विचार जेव्हा करतायत तेव्हा शारीरिक काही चाचण्या करणं तिथे गरजेचं आहे, ज्याला आपण इन्फर्टिलिटी प्रोफाईल म्हणू शकतो. दोघांसाठी तुम्ही करू शकता. स्त्री पुरुष दोघांनी ते करणं गरजेचं आहे, कारण की जेवढं प्रमाण स्त्रियांचं आहे तेवढंच प्रमाण आपण बघितलं तर 30% दोघांमध्येही आहे. तर मग ते दोघांनी ते असेस करणं फार गरजेचं आहे. मग त्याला आपण प्री कन्सेप्शन काउन्सिलिंगद्वारे ते गोष्टी रूल आउट करू शकतो, स्क्रीन आउट करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाताय तेव्हा काही हार्मोनल टेस्ट तुमच्या तिथे केल्या जातात किंवा सोनोग्राफी टेस्ट तुमच्या केल्या जातात, पुरुषांची वीर्य तपासणी तिथे केली जाते. मग त्याद्वारे तुमची मोटिलिटी काय आहे, तुमचा स्पर्म काउंट किती आहे, त्या स्पर्मची मॉर्फॉलॉजी कशी आहे, ह्या गोष्टी तिथे असेस होतात. स्त्रियांमध्ये HSG म्हणून जी हिस्टेरोसल्फॅन्जिओग्राफी म्हणजे तुमच्या ज्या ट्यूब आहेत त्या पेटंट आहेत की नाही, कारण की गर्भधारणा जी होते ती ट्यूब मध्ये होते. जिथे फर्टिलायझेशन प्रोसेस जी आहे आपली मेन ती ट्यूब मध्ये घडली जाते. त्यात जर ब्लॉक असतील तर ऑब्वियस तिथे तुम्ही परत इन्फर्टिलिटीचा सामना करणार आहात. पाळी नियमित नाहीये ते तुम्हाला आधीच जर माहिती असेल, त्याची कारणं काय आहेत, अनियमित पाळीची कारणं काय आहेत हे जर आधीच माहिती असेल तर त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढू शकता. दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बरोबर. मग आता हे जोडप्यांनी समजा नवविवाहित असू किंवा मग
बरेच वर्ष झाले, अशा जोडप्यांनी किती काळानंतरनं डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे बाबा आणि आम्ही ह्याच्यावरती आता ट्रीटमेंट घेतली पाहिजे? जसं व्याख्येत आपण बघितलं की 1 वर्ष तुम्ही नॅचरल कन्सिव्ह साठी ट्राय केला पाहिजे, पण 1 वर्ष जर नाही होते तर त्यानंतर जरूर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि जर तुमचं मॅरेजच जर लेट होत असेल, वय जर तुमचं 30-35च ऑलरेडी लग्नाच्या वेळीच असेल, तर मग तुम्ही जेव्हा बाळाचा विचार तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला वाटतं की आपण फायनान्शियली स्ट्रॉंग आहोत, आपल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत आणि आपण आता बाळाचा विचार करतोय, तर त्या क्षणाला तुम्ही डॉक्टरांना अप्रोच केलं पाहिजे. ओके. आणि मग साधारण ह्या सगळ्यात काय होतं, भीती तयार होते, माणसांना माहिती नाही बाबा गेल्यानंतर नक्की काय होणार आहे, तर कुठल्या चाचण्या होतात, काय म्हणजे त्या चाचण्या अशा समजतील अशा आम्हाला सांगताल का? समजतील अशा वेळी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाले की सगळ्यात पहिलं तुमची जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी जाता, तेव्हा ॲज अ आयुर्वेदिक फिजिशियन किंवा आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून सगळ्यात पहिले आम्ही तुमच्या दिनचर्या विचारली जाते, तुमची हिस्ट्री टेकिंग तिथे घेतली जाते, ओव्हरऑल तुमचं प्रकृती परीक्षण असू द्या, नाडी परीक्षण असू द्या, ओव्हरऑल तुमचं रुटीन काय आहे, ह्या गोष्टी आम्ही बघितल्या जातात. त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन असतं, म्हणजे तुमचे शारीरिक काही दोष आहेत का, त्यामध्ये काही कोमॉर्बिड फॅक्टर्स जसं की बीपी, डायबिटीज अशा काही गोष्टी आहेत का, थायरॉइड सारखे काही लक्षणं आहेत का, ह्या गोष्टी असेस केल्या जातात, ज्या की बेसिक आहेत. ओके. आणि त्यातून जर आम्हाला काही वाटलं की बाबा नाही, यातून अजून काही गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे, जसं की रक्ताच्या तपासण्या आहेत, त्या बेसिक ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या बघणं गरजेचं आहे. काही पेशंट असे असतात की जसं PCOD आहे किंवा थायरॉइडच्या काही समस्या आहेत, किंवा जसं मी मगाशी म्हटलं की एंडोमेट्रियमची काही एंडोमेट्रायसिस सारखी काही लक्षणं आधी दिसत आहेत शरीरामध्ये, तर मग त्या ठिकाणी काही सोनोग्राफी सारख्या गोष्टी तिथे असेस करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने सगळे उपाय करून झाले पण तरी प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर मग ॲडव्हान्स काही गोष्टी तिथे असतात की त्या बघणं गरजेचं आहे. मग अँटीम्युलेरियर हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो की तुमची एग्सची संख्या किती आहे ते बघणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये वीर्य तपासणी करणं गरजेचं आहे. मग वीर्याची काउंट किती आहे, त्याची मोटिलिटी किती आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे. मॉर्फोलॉजी म्हणजे त्या स्पर्मची रचना कशी आहे, मग ती रचना प्रॉपर आहे की नाही. मग ती रचना जर प्रॉपर नसेल तर मग काही अडथळे तिथे निर्माण होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी जी आहे ती केली जाते. मग आयुर्वेदामध्ये प्रजनन क्षमता लोकांची जर वाढवायची असेल, किंवा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो पण ते खुले किंवा बाहेर येऊन ते लोक बोलत नाहीत, तर ती जर क्षमता वाढवायची असेल तर आयुर्वेदमध्ये काय केलं जातं? आयुर्वेदामध्ये मी जसं म्हटलं की जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचार येतोय की आपण बाळाचा विचार केला पाहिजे, तेव्हाच तुम्ही जर डॉक्टरांशी कन्सल्ट केलं आणि बीजशुद्धी जर तुम्ही आधी केलं, किंवा बीजसंस्कार ज्याला आपण म्हणतो. बीजसंस्कार म्हणजे काय की तुमच्यातली असलेली जी बीजाची क्वालिटी आहे ती वाढवली जाते. ओव्हरऑल तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन पूर्णपणे केलं जातं आयुर्वेदिक उपचारांनी, आणि मग त्यानंतरची जी गर्भधारणा राहते ती हेल्दी आणि छान राहायला तिथे मदत होते. तर बीजसंस्कारांकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे मला पर्सनली खूप जास्त उत्सुकता आहे विचारायची की बीजसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं, आणि हे जी ट्रीटमेंट असते फक्त महिलांसाठी असते की पुरुष आणि महिला दोघांसाठी असते? बीजसंस्कार हा जो आहे तो दोघांसाठीही करण्याचं चिकित्सा आहे, कारण की बीज जे आहेत गर्भधारणेसाठी दोघा जणांचे तिथे आपल्याला आवश्यक आहे. जसं स्त्री बीज आवश्यक आहे तसंच पुरुष बीज सुद्धा आवश्यक आहे. ओके. म्हणजे शुक्र शोणित संयोगे असं म्हटलं जातं, म्हणजे शुक्र म्हणजे स्पर्म आणि शोणित म्हणजे ओहम, ह्या दोघांचा जर संयोग झाला तरच तिथे गर्भधारणा होणार आहे. बरोबर. मग त्यासाठी हे दोघांचंही बीज तिथे असणं गरजेचं आहे. मग जेव्हा बीजसंस्कारांचा विषय येतो तेव्हा मला एक उदाहरण छान सांगावं असं वाटतंय की आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे की ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकम ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम विधिपूर्वक सामग्रीत अंकुरो यथा. ओके. म्हणजे काय की जसं आपण शेती करतो, ओके, तर शेती करताना काय काय गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते, तर सगळ्यात महत्वाचं असतं की बीज आपण शेतीमध्ये टाकतो. ओके. पण मग नुसतं बीज टाकून ते येणार आहे का, तर नाही येणार आहे. मग आपल्याला तिथे असतं ते प्लग्ड लँड, म्हणजे जी संकरित जी जमीन आहे, जमीन जी आहे ती भुसभुशीत छान असणं गरजेचं आहे. ओके.
त्याच पद्धतीने अंबू म्हणजे पाण्याची गरज तिथे मुबलक असणं गरजेचं आहे. ओके, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि ऋतू म्हणजे जर तुम्हाला एखाद्या याचं बी लावायचं आहे पण तो प्रॉपर ऋतूच जर नसेल तर ते झाड किंवा ते जे धान्य आहे ते येणारच नाहीये. तर मग ऋतू सुद्धा तुमचा प्रॉपर असणं गरजेचं आहे. मग आयुर्वेद सांगतं की जसं शेतीच्या बाबतीत तुम्ही हा सगळ्या गोष्टींचा विचार करताय, चारही गोष्टींचा विचार करताय, त्याच पद्धतीने आपल्या शरीराचा जर तुम्ही विचार केला तर ऋतू म्हणजे काय की प्रॉपर सीझन टू गेट प्रेग्नेंट. म्हणजे तुमचं वय जे आहे किंवा तुमचं शरीराचं जे काही ऋतू म्हणूया तर ऋतूमध्ये अजून एक गोष्ट येते की ओव्ह्युलेशन तुमचं कधी होतंय. म्हणजे अंड जे शरीराच्या बाहेर पडतंय स्त्रियांचं, स्त्रीबीज जे बाहेर पडतं ओव्ह्युलेट होऊन ते रप्चर होण्याचा जो पिरियड असतो त्याला ऋतू मानलं गेलंय. ओके, मग त्या दिवसा रप्चर म्हणजे ते फुटण्याची जी वेळ आहे तर त्याला ओव्ह्युलेशन विंडो असं म्हटलं जातं. मग त्या दृष्टीने फॉलिक्युलर स्टडी केला जातो. ओके, तर फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय की प्रत्येक महिन्याला स्त्रियांच्या शरीरातून एग जे आहेत ते बाहेर पडले जातात. ओके, ते बाहेर पडल्यानंतर ते इनफ मॅच्युअर होणं गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याला 4 ते 5 दिवसांची सायकल अशी असते की त्यामध्ये ते बीज वाढत जातं, इनफ मॅच्युअर होतं आणि मग त्यानंतर ते फुटतं. आणि मग ते फुटल्यानंतर जर स्त्री पुरुषाचे संबंध आले तर तिथे फर्टिलिटीचे जे चान्सेस आहेत ते वाढवले जातात. तर त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ओव्ह्युलेशन विंडो असं कन्सिडर केलं जातं. तर तो प्रॉपर ऋतू तिथे बघून ह्या गोष्टी केल्या जातात. ओके, त्याच पद्धतीने क्षेत्र म्हणजे कुठे आपल्याला बी पेरायचं आहे तर स्त्रीच्या गर्भाशयात आपल्याला ते बी पेरायचं आहे. तर मग ते गर्भाशयाची जी काही प्रकृती आहे किंवा गर्भाशयाची जी हेल्थ आहे ती प्रॉपर आणि छान असणं सुद्धा गरजेचं आहे. अंबू म्हणजे तुमचं न्यूट्रिशन कसं आहे, तुम्ही काय आहार घेताय, तुम्ही कशा पद्धतीचा आहार घेतला म्हणजे तुमचे फर्टिलिटीचे चान्सेस वाढवले जातील, ह्या सगळ्यांचा विचार तिथे केला जातो. ओके, आणि त्याच पद्धतीने बीज म्हणजे बीजांची जी क्वालिटी जी आहे ती जर व्यवस्थित नसेल तर पुढे जाऊन ते झाड व्यवस्थित उगणार आहे का, किंवा उगवलं तरी ते पुढे जाऊन जळण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच पद्धतीने गर्भ राहिला तरी तो प्रॉपर 9 महिने कंटिन्यू होणं सुद्धा गरजेचं आहे, हेल्दी प्रेग्नन्सी राहणं गरजेचं आहे. बरोबर, मग तो गर्भ 9 मंथ पर्यंत ती हेल्दी प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी आपल्याला बीजांची क्वालिटी सुद्धा छान आणि हेल्दी असणं गरजेचं आहे. तर ह्या चारही गोष्टी जेव्हा तुमच्या व्यवस्थित होतात आणि छान पद्धतीने होतात तेव्हा ते अंकुर छान वाढवला जातो, रुजवला जातो असं म्हटलं जातं. तर बीज संस्कारांमध्ये आम्ही ह्याच गोष्टी करतो. जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा तुमच्या या चारही गोष्टींवरती तिथे तुमच्यावर चिकित्सा केली जाते. ह्या सगळ्या गोष्टींची असेसमेंट केली जाते. बीजांची क्वालिटी सुधारवण्याच्या दृष्टीने तिथे काही शोधन चिकित्सा असतात, काही शमन चिकित्सा असतात. तर शोधन चिकित्सा म्हणजे काय की बॉडी डिटॉक्सिफिकेशन करणं. ओके, म्हणजे तुमच्या शरीरात जे काही साचलेले दोष आहेत किंवा ज्या काही व्याधी तुमच्या शरीरामध्ये आहे ते फ्लश आउट करण्याच्या ज्या चिकित्सा आहेत त्याला आम्ही शोधन चिकित्सा असं म्हणतो. आणि शमन चिकित्सा म्हणजे काय की ओरली जे काही मेडिसिन तुम्हाला दिले जाते ते सिम्पटम जे लाक्षणिक चिकित्सा ज्याला म्हणतो की तुमचं शरीर आता तुम्हाला काय सिम्पटम्स दाखवतंय ते कुठेतरी थांबवणं गरजेचं असतं. तर त्यासाठी ओरल चिकित्सा किंवा शमन औषधी तिथे दिली जाते. आणि फक्त ह्या 2च गोष्टी तिथे केलं जात नाही. जेव्हा तुम्ही आयुर्वेदाकडे वळता तेव्हा फक्त बीजशुद्धीमध्ये फक्त तुमचं शोधन किंवा शमन औषधी देऊन थांबत नाही. मग तुमचा आहार योग्य केला जातो, तुमची दिनचर्या एक बसवली जाते जेणेकरून तुमचं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे, जसं आपलं घड्याळ आहे तसं शरीराचं एक घड्याळ आहे. मग ते शरीराचं घड्याळ सुद्धा प्रॉपर वेने जर चाललं तरच तुमचे हार्मोनल बॅलन्स जो आहे तो प्रॉपर राहणार आहे. तर मग तिथे त्यावरती काम केलं जातं, तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकवरती काम केलं जातं, तुमच्या शरीरावरती काम केलं जातं, तुमच्या आहारावरती काम केलं जातं, तुमची दिनचर्या फिक्स करून दिली जाते. त्याच पद्धतीने तुमच्या मनावरती सुद्धा काम केलं जातं. म्हणजे आत्ताच्या जे सध्याचं अजून एक महत्वाचा जो फॅक्टर आहे इनफर्टिलिटीचा तो स्ट्रेस फॅक्टर आहे. ओके, म्हणजे वर्क कल्चर असू द्या किंवा तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल असू द्या किंवा ओव्हरऑल जो प्रेशर आहे खूप वाढलेला आहे तर तो कमी करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा तिथे त्या बीजशुद्धीद्वारे केलं जातं.
साधारण किती काळ जातो ह्या गोष्टींना, समजा ट्रीटमेंट घ्यायची म्हणलं एखाद्याला? समजा खूप छान प्रश्न विचारला. कारण की रुग्ण कसे असतात की आल्यानंतर त्यांना असं वाटतं की एक महिना आम्ही ट्रीटमेंट घेतली तर आता आम्हाला तो फरक जाणवलाच पाहिजे, पण असं नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही येता त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बिघडलेल्या असतात शरीरामधल्या, त्या सगळ्या कव्हर करण्यासाठी मिनिमम 3 महिन्यांचा कालावधी जातो आणि त्यानंतर तुमचं शरीर गर्भधारणेसाठी तयार करण्यासाठी अजून 3-1 महिन्यांचा कालावधी जातो. तर काही रुग्णांमध्ये आता प्रत्येकालाच तेवढा वेळ लागतो का, तर असं नाहीये. तुमची बॉडी कसं सिम्पटम्स दाखवती, तुम्हाला ऍक्च्युअल लाक्षणिक चिकित्सा कितपत द्यावी लागणार आहे किंवा शोधन किती प्रकारांनी करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता काही रुग्णांमध्ये 3 महिन्यांचा, काही रुग्णांमध्ये 6 महिन्यांचा, काहींना अगदी वर्षभराचा सुद्धा काळ तिथे जातो. हेल्थवरती डिपेंड आहे, तुमच्या प्रकृतीवरती डिपेंड आहे किंवा तुम्ही कितपत तो आजार वाढवून इथे आला आहात त्यावरती त्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता ह्या एखाद्याला हेच आहे म्हणजे आता सफरच करतो तो व्यक्ती, तर त्यांनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आतापासूनच? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जीवनशैली व्यवस्थित करणं, आहार योग्य प्रमाणात घेणं. योग्य प्रमाणात म्हणजे जंक फूड अवॉइड करणं किंवा जे काही बाहेरचं खाणं आहे ते कमी करणं. झोप जी आहे ती प्रॉपर असणं गरजेचं आहे. शिफ्ट वाईज ड्युटीज आहेत त्यामुळे झोप तुमची प्रॉपर होत नाही. तर आयुर्वेद सांगतं की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य इथं या दृष्टीने आपण घेऊ शकतो की तुमच्या इंद्रियांवरती कंट्रोल असणं पाहिजे. त्याच पद्धतीने व्यसन आजकाल तरुणांमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. तर स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल घेण्याचा प्रकार असेल तर ते कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. कारण की ते डिरेक्टली तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती अफेक्ट करतं. तर त्या गोष्टी तुमच्या बंद होणं गरजेचं आहे. आणि अजून एक मोठं व्यसन आता सध्या आहे ते स्क्रीन टाइम. तो स्क्रीन टाइम तुमचा कमी होणं फार गरजेचं आहे. कुठेतरी तुमचं माइंड स्टेबल असणं, मन शांत असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा विचार करता. आयुर्वेद सांगतं की सौमनस्य गर्भधारणा. ओके, म्हणजे जर तुमचं माइंड हेल्दी असेल, तुमचं मन शांत असेल तर तुमची जी गर्भधारणेची जी प्रोसेस आहे ती हेल्दी आणि छान आणि लवकर होण्यासाठी मदत होते. बरोबर. आता जस्ट आपलं ह्याच्यातलं म्हणून विचारतोय की मुलांबरोबर आजकाल मुलींकडे सुद्धा व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे. अल्कोहोल घेतात, सिगरेट्स घेतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की काय होईल पुढे जाऊन, कशाची काळजी घेतली पाहिजे त्यांनी? बरोबर. जेव्हा तुम्ही व्यसन करताय किंवा तुम्ही अल्कोहोल घेताय, स्मोकिंग करताय, तर त्याचा डिरेक्टली इफेक्ट जो आहे तो तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर होणार आहे. मग अल्कोहोलमुळे किंवा स्मोकिंगमुळे तुमच्या अनियमित पाळीचं जे प्रमाण आहे ते तिथे वाढलं जातं किंवा डिस्मेनोरिया, ज्याला आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो की पाळीच्या वेळी पोटामध्ये तीव्र वेदना होणं किंवा गरगरल्यासारखं होणं, हातापायांना क्रॅम्प येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे वाढतात. त्याच पद्धतीने ओबेसिटीचं प्रमाण आजकाल त्या गोष्टीमुळे खूप जास्त वाढलं आहे. तर कुठेतरी जाऊन मग हे तुम्हाला पुढे चालून इनफर्टिलिटीकडे घेऊन जाऊ शकतं. तर ते गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. म्हणजे ही माहिती फक्त मुलींसाठीच नाही तर एखाद्या भावाला महत्वाची होऊ शकते, वडिलांना महत्वाची होऊ शकते, म्हणजे पुरुषांना सुद्धा खूप महत्वाची. घरातल्या कुठल्या सुद्धा महिलेला तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकता, काळजी घेऊ शकता, है ना? बरोबर. मॅम, तुम्ही आता जस्ट बीज संस्कारांबद्दल बोलला किंवा बीज शुद्धीकरणाबद्दल बोलला, तर त्यामध्ये पंचकर्म तुम्ही जे म्हटला, त्या पंचकर्माचा इन्फर्टिलिटीवरती काय रिलेशन आहे त्यांचं? जेव्हा मी तुम्हाला बीज संस्कारांबद्दल बोललं तर बीज संस्कारांमध्ये पंचकर्म हा एक त्याचा भाग आहे. बरोबर. तर पंचकर्म म्हणजे काय की शरीर शुद्धी केली जाते. ओके. तर पंचकर्मामध्ये 5 प्रकारांनी शरीर शुद्धी केली जाते. तर 5 प्रकार कुठले आहेत, 5 कर्म कोणते आहेत? तर एक आहे वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य आणि बस्ती. ओके. तर वमन म्हणजे काय की जे काही शरीरातले दोष आहेत ते उलटीद्वारे बाहेर काढले जातात. त्यानंतर विरेचन म्हणजे जे काही दोष तुमचे साठलेले आहेत ते लूज मोशन्सद्वारे बाहेर काढले जातात किंवा जुलाब तिथे करवले जातात. बस्ती म्हणजे मेडिकेटेड एनिमा तिथे दिला जातो, काढ्यांचा असू दे, तेलाचा असू दे. रक्त दूषित होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं अशा पेशंटमध्ये. तर ते रक्त दूषित जे रक्त आहे ते रक्तमोक्षणद्वारे म्हणजे सिरावेद करून किंवा जलौकावचरण करून ते
रक्त दूषित जे आहे ते शरीराबाहेर नक्की काढलं काय जातं. असते? तर जलौकावचरण म्हणजे काय की लीच जे आहे बरोबर, किंवा हा. जळू जी आहे बरोबर, आलं. ती हा. शरीराच्या त्या दूषित भागावर लावली की ती दूषित रक्त शोषण्याचं काम छान प्रकारे करते आणि मग त्यातून दूषित रक्त बाहेर पडलं की नवीन तुमचं तिथे फॉर्मेशन जे आहे ते छान प्रकारे होतं. तर आयुर्वेद जे आहे ते सप्तधातू मानतं. ओके, म्हणजे जर तुमचं 7 धातू आयुर्वेदाने मानलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर शुक्र जो आहे, शुक्र म्हणजे काय की शुक्रमध्ये स्पर्म आणि ओहम ह्या 2 गोष्टी येतात. तर शुक्रापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग तुमचे हे पहिले जे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, हे तुमचे प्रॉपर असतील तर तुम्ही शुक्रापर्यंत पोहोचणार आहात. बरोबर. तर मग ह्या सगळ्या धातू जे आहेत ते व्यवस्थित करत जाणं हे खूप महत्वाचं आहे. तर मग रक्त हा जो दुसरा धातू आहे तोच जर बिघडला तर तुम्ही अजून पुढे जाऊ शकत नाही आहात. म्हणून रक्तमोक्षण ही चिकित्सा सुद्धा काही इनफर्टिलिटीच्या पेशंटमध्ये खूप छान रिझल्ट देऊन जाते. ओके. तसंच नस्य जे आहे, नस्य म्हणजे नाकाद्वारे काही औषधी टाकले जातात. जसं मी मगाशी म्हटलं की सौमनस्य गर्भधारणा, तुमचं मन शांत असलं पाहिजे, तुमचं डोकं शांत असलं पाहिजे. आणि नासा ही शीर्षोद्वारम असं म्हटलं जातं की नाकाद्वारे जर औषधी काही टाकली तुम्ही तर ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचलं जातं किंवा तुमच्या ब्रेनवरती किंवा तुमच्या मानसिक आरोग्यावरती ते काम करतं. तर अशा पद्धतीने नस्याचा पण फायदा आपल्याला इनफर्टिलिटीच्या पेशंटमध्ये करून घेता येतो. ओके. आणि साधारण या ट्रीटमेंट नंतर पेशंटने किती काळ थांबणं गरजेचं आहे किंवा वाट बघणं गरजेचं आहे? कसं असतं, प्रत्येक पेशंटनुसार ही ट्रीटमेंट बदलत जाते. जेव्हा तुम्ही पंचकर्मासाठी सुद्धा येतात तेव्हा एक सायकल करून रिझल्ट आला असं होत नाही. कारण की प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रकृतीनुसार आम्ही डिसाईड करत असतो किंवा त्यानुसार चाललेलं असतं. प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या शरीरात जो काही प्रॉब्लेम आहे तो हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर मग साधारण 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा, वर्षभराचा कालावधी त्यामध्ये जाऊ शकतो. इव्हन पंचकर्माची एक सायकल करून काही पेशंटमध्ये पुरेसं होत नाही. मग तिथे अजून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये 2-3 कर्म आपल्याला करावे लागतात. काही पेशंटमध्ये असं होतं की एका कर्माने त्यांना रिझल्ट येऊन जातो. तर मग साधारण 6 महिन्यांचा पिरियड तुम्ही डॉक्टरांना देणं गरजेचं आहे. ओके. आता हा जो मुद्दा आहे म्हणजे हा खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे. इनफर्टिलिटीला घेऊन खूप लोक स्ट्रेसमध्ये राहतात की मी कुठंतरी कमी आहे. आणि मग असे कुठले पेशंट्स आलेत का तुमच्याकडे की त्यांना खूप जास्त स्ट्रेस आहे आणि त्यांनी खूप जास्त लोड घेतला या गोष्टींचा? एक पेशंट होती माझ्याकडे, तिचं म्हणजे वर्कलोड जो आहे तो तर होताच, म्हणजे ऑफिसचं कामाचं जे प्रेशर आहे ते तर होतच, पण घरात सुद्धा तिच्यावरती प्रेशर होतं की म्हणजे आपल्याकडे एक असतं ना की कधी होणार बाळ, हे जे प्रेशर आहे ते सुद्धा तिच्यावर खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे इतक्या प्रमाणात होतं की ती घराच्या बाहेर जाणं सुद्धा टाळायची. म्हणजे तिचं ऑफिस आणि घर एवढाच प्रवास तिचा चालू होता. तर ह्या सगळ्या प्रेशरमुळे तिच्या मनावरती तर तो परिणाम झालाच होता. ती डिप्रेशनमध्ये बऱ्यापैकी गेली होती आणि शारीरिक काही लक्षणं सुद्धा तिच्यामध्ये दिसत होती, ज्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये आम्ही व्हाजायनसमस म्हणतो. आणि तिच्या या लक्षणामुळे त्या जोडप्यामध्ये साधारण 4 वर्ष संबंधच आले नाहीत. तर असं जर झालं तर मग गर्भधारणाही राहूच शकत नाही. ओके. तर मग तिला तेव्हा जो काही स्ट्रेस फॅक्टर आहे किंवा तिचं जे डिप्रेशन आहे त्यातून तिला पहिले बाहेर काढणं गरजेचं होतं. तर मग सुरुवातीला जेव्हा ती आली त्यानंतर तिला काउन्सिलिंग करणं किंवा तिचं जे मानसिक जे काही ताण आहे तो कमी करणं, ह्या दृष्टीने थोडंसं तिथे बघितलं गेलं. मग त्यासाठी शिरोधारेचे काही सेशन्स केले गेले. तर शिरोधारा म्हणजे काय की तेलाची किंवा काढ्यांची किंवा ताकातून बनवलेल्या काही औषधांची धारा जी आहे ती डोक्यावरती सोडणे. तर त्या दृष्टीने तुमचं मानसिक ताण जो आहे, निगेटिव्ह थॉट प्रोसेस जी आहे ही थोडीशी कुठेतरी ब्रेकआउट केली जाते. त्याचबरोबर आयुर्वेदात ज्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात, म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना कम्फर्ट झोन तयार करणं किंवा त्यांना एक अश्युरन्स देणं की बाबा तुम्ही या गोष्टीसाठी तयार होऊ शकता, तुमचं नॅचरल कन्सिव्ह होऊ शकतं. ह्या सगळ्या काउन्सिलिंग सेशन्स नंतर काही
आणि छोटे छोटे जे उपाय आहेत जसं की व्हजायनस्मस म्हणजे की योनी मार्गामध्ये कोरडेपणा खूप जास्त जाणवणं आणि मग Okay. त्यामुळे पेनिट्रेशन न होणं आणि त्यामुळे मग संबंधच ठेवू शकत नाहीत. हा जो काही मेजर प्रॉब्लेम तिचा झाला होता त्यासाठी कुठेतरी छोटे छोटे उपाय जे आयुर्वेदात सांगितलेले आहे जसं की योनी पिचू आहे म्हणजे कापसाचं तेल बुडवून कापसाचा बोळा जो आहे तो त्या मार्गामध्ये ठेवला जातो. योनी धावन आहे, विविध काड्यांनी ती जागा साफ केली जाते. त्याच पद्धतीने काही मॉडर्न ऍक्सेप्ट टूल्सचा तिथे वापर करण्यात आला. जे काही डायलेटेशन्स वगैरेचे जे काही टूल्स आहेत ते तिला देण्यात आले. तिचं त्या भागातलं लुब्रिकेशन जे आहे ते वाढवण्यात आलं. त्यासोबतच तिची शिरोधारा किंवा आश्वासन जी चिकित्सा आहे ती कायम ठेवली गेली आणि इतर जे शारीरिक जे काही दोष आहेत किंवा लाक्षणिक जे दिसत आहेत तिच्यामध्ये दोष ते सगळे शमन औषधींनी तिथे कव्हर करण्यात आले. आणि ह्या सगळ्या प्रोसिजर नंतर साधारण 6-7 महिन्यांचा हा पिरियड सगळा गेल्यानंतर हळूहळू ती नॉर्मलला होत आली. त्यांच्यातलं जे काही संबंध आहे ते वाढले गेले आणि मग नंतर 7-8 महिन्यांच्या पिरियड नंतर तिची कन्सिव्ह झाली. ह्या ट्रीटमेंटला म्हणजे 6 महिन्याचा काळ आहे समजा, त्या ट्रीटमेंटला त्या माणसाला इतर राहावं लागतं का तो माणूस तुम्ही अगदीच राहणं अपेक्षित नाही आहे. खूप काही रेअर केसेस मध्ये असं असतं जेव्हा शोधन चिकित्सा आपण करतो तेव्हा काही पेशंट मध्ये असं असतं की आपण राहण्याचा सल्ला देतो पण प्रत्येक व्यक्तीलाच इथे येऊन राहण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमचं नॉर्मल काम करून सुद्धा पंचकर्म जे आहे ते करू शकता. ओके. आता जसं तुम्ही मला म्हणलं की त्या महिलेला फॅमिलीकडनं आणि सोशल खूप जास्त प्रेशर होतं, तर ह्या टायमिंगमध्ये आपल्या कुटुंबाचा काय रोल असला पाहिजे? जसं ती पेशंट मी आता तुम्हाला म्हटलं की अगदीच डिप्रेशनमध्ये गेली होती तर कुटुंबाने सुद्धा त्या गोष्टीमध्ये थोडंसं धीराने संयमाने त्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. कारण की काय होतं की जेव्हा तुम्ही बाहेर समाजामध्ये जाता तर प्रत्येकानेच त्या गोष्टीचा भडीमार करणं, आता कधी होणार बाळ, आता कधी होणार बाळ, ह्या गोष्टी थोड्याशा थांबवल्या पाहिजे किंवा जसं होईल किंवा आपण त्यासाठी प्रयत्न करूया यासाठी कुटुंबाने सुद्धा त्या वातावरणाची निर्मिती तिथे केली पाहिजे. ओके. तर ती निर्मितीच जर नाही झाली आणि ते डिप्रेशनच जर कायम राहिलं तर त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो पण खूप जास्त प्रमाणात होतो आणि अगेन परत ते चक्र जे आहे ते चालू होऊन जातं. तर कुटुंबाने सुद्धा त्यांना ॲश्युरन्स देणं किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा वारंवार त्या गोष्टी न विचारणं, त्या गोष्टी थोडंसं भडीमार न करणं. कारण की जसं सौमनस्य गर्भधारणा, मन शांत असेल, तुमचे विचार त्या बाबतीत निगेटिव्ह नसतील, पॉझिटिव्ह असतील तरच तुम्ही गर्भधारणा जी आहे ती छान राहू शकते. तर मग त्या दृष्टीने कुटुंबाने सुद्धा पॉझिटिव्ह वेने त्या कपलला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आता हे झालं कुटुंबाचं. त्या जोडप्याला तुमच्याकडनं काय सल्ला असेल की इन्फर्टिलिटी ज्यावेळेस ते फेस करतायत तर त्या कुटुंबाला तुम्ही काय सांगाल? तर सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आता आपण वंध्यत्वाकडे वळालो आहोत किंवा वंध्यत्व आपल्याला फेस करावं लागतंय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. मग तुम्ही कुठलीही पॅथी निवडा त्यासाठी, म्हणजे असं नाहीये की तुम्ही आयुर्वेदाकडेच आले पाहिजेत. तुम्ही कुठलीही पॅथी निवडली तर त्या डॉक्टरांवरती 100% विश्वास ठेवून त्या सगळ्या ज्या काही गोष्टी डॉक्टर्स तुम्हाला सांगतील ते व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टींचं पालन करून आणि थोडा कालावधी डॉक्टरला ट्रीटमेंटला सुद्धा देणं तिथं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन धरसोड हा प्रकार सुद्धा रुग्णामध्ये नसावा. आयुर्वेदात त्याला एक शब्द आहे की भिषक वस असला पाहिजे, म्हणजे रुग्ण जो आहे तो डॉक्टरांचा ऐकणारा असला पाहिजे. तर मग त्या पद्धतीने तुम्ही जर उपचार केले आणि थोडा कालावधी त्यासाठी जर दिला संयम पाळून तर नक्कीच तुम्हाला त्या इन्फर्टिलिटीतून आउटकम मिळू शकतो. तुमच्याकडनं एखाद्या पेशंटनी किंवा त्या जोडप्याने उपचार घेतलेला आहे, त्यांना इन्फर्टिलिटी जे फेस करत होते चांगला रिझल्ट मिळाला, त्यांच्याकडचा तुम्हाला चांगला अनुभव कोणता आहे? खूप आनंदी होतात जेव्हा त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा त्या खूप जास्त ते आनंदी होतात. ते त्या किटचा फोटो पाठवतात किंवा फोन करून खूप जास्त ते आभार मानले जातात. इथे येऊन भेटायला ते लोक येतात. जसं तुम्ही आता बीजसंस्कारांबद्दल बोलला की बीजसंस्कार देखील खूप महत्वाचा आहे, त्याचबरोबर गर्भसंस्कार सुद्धा लोकांसाठी खूप महत्वाचा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं बीजसंस्कार आयुर्वेदात उल्लेख केलेला आहे तसंच गर्भसंस्कारांचा सुद्धा आयुर्वेदात मध्ये उल्लेख केलेला आहे. तर गर्भसंस्कार या नावातच त्याची व्याख्या आहे. गर्भ म्हणजे
जो काही गर्भ राहतो तो गर्भ, गर्भाची व्याख्या जी आयुर्वेदाने केलेली आहे, जसं मी मगाशी म्हटलं की शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु कुक्षी गर्भसंज्ञा भवंती. म्हणजे शुक्र आणि शोणिताचा जेव्हा संयोग होतो आणि तिथे जेव्हा आत्मा प्रवेश करतो तेव्हा गर्भ राहतो. ओके, हा झाला गर्भ. आणि संस्कार, संस्कारोही गुणांतर दानम, म्हणजे संस्कार असे असतात की जे तुमच्या क्वालिटीज अल्टरेशन करतात, म्हणजे गुण जे आहेत तुमचे ते अजून एनहान्स करतात. म्हणजे आयुर्वेद असं पण सांगतं की इच्छेताम यादृशम पुत्रम, म्हणजे ज्या प्रकारचं तुम्हाला बाळ हवंय त्या पद्धतीचं जर तुम्ही इच्छा व्यक्त केली किंवा ज्या पद्धतीचा आहार विहार तुम्ही घेतला किंवा त्या पद्धतीने तुमचं आचरण जर ठेवलं तर तुम्हाला त्या पद्धतीचं संतान जी आहे ती प्राप्त होते. मग गर्भसंस्कार काय आहे तर हेच आहे, म्हणजे ज्या पद्धतीचं तुम्हाला बाळ पाहिजे आहे त्या पद्धतीचं तुमचं डेली रुटीन असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुमचं, त्याला आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्या म्हटलं गेलंय. तर म्हणजे रोजचं तुमचं दिनचर्याच त्या पद्धतीची असली पाहिजे की तुम्हाला कशा पद्धतीचं बाळ हवं आहे. ओके, तर त्यामुळे गर्भसंस्कारांना सुद्धा खूप महत्व आहे. आणि असं म्हटलं जातं की 80% संस्कार हे आईच्या पोटामध्ये असतानाच बाळावरती केले जातात. ओके, तर त्या दृष्टीने सुद्धा गर्भसंस्कार जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. सध्या आता कसं आहे की लोक IT सेक्टर्स मध्ये काम करतात, लोकांकडे वेळ नाही, धावपळीचं आयुष्य सगळ्यांचं आहे. तर अशा कपल्सनी बीजशुद्धीकरणासाठी किंवा बीजशुद्धीसाठी कसा वेळ काढायचा? येस, खूप छान प्रश्न आहे हा सर. ॲक्च्युली त्यासाठीच PPC नावाचा जो काही प्रोग्राम विष्णू माने सर आणि आम्ही सगळ्यांनी डिझाईन केलाय. बीजशुद्धी म्हणजे आयुर्वेद प्लस काही सायंटिफिक गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. तर बीजशुद्धी बरोबरच म्हणजे तुमचं फक्त बीजशुद्धीच तिथे केली जात नाहीये, तर तुमचं रुटीन तिथे चेंज केलं जाते. तर PPC जो प्रोग्राम आहे त्यामध्ये अशा कपल्सला ज्यांना वेळ नाहीये ते सुद्धा घरी बसल्या म्हणा किंवा ते वर्किंग आवर्स मध्ये सुद्धा काही गोष्टी अशा फॉलो करू शकतात की जे फर्टिलिटी त्यांची बूस्ट होण्यासाठी मदत होणार आहे. तर मग त्यामध्ये काही गोष्टी आम्ही अशा प्लॅन केलेल्या आहेत की तुमचा आहार तिथे आम्ही मॅनेज करतो. त्याच पद्धतीने काही मेडिटेशनचे सेशन्स आम्ही देतो ज्याने गर्भधारणेसाठी अजून तुम्हाला बूस्टअप तिथे होणार आहात. त्याच पद्धतीने ट्रॅकर शीट आम्ही तिथे लोकांना देतो की जेणेकरून रोजच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे किंवा कपल्स एकत्र येऊन काय काय गोष्टी फॉलो करतील जेणेकरून तुमची फर्टिलिटी त्या दृष्टीने बूस्ट होणार आहे. त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. इव्हन इमोशनल ज्या काही गोष्टी आहेत, जसं आपण आता एक बघितलं की स्ट्रेस फॅक्टर खूप जास्त वाढलेला आहे, तर तो कसा कमी करता येईल त्या दृष्टीने हा PPC जो आहे तो प्लॅन केलेला आहे. तर डॉक्टर विष्णू मानेंनी सायंटिफिकली काही गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. म्हणूनच आजच्या जे काही स्ट्रेसफुल लाईफ जगणारे जे काही कपल आहेत ते PPCच्या माध्यमातून एकदम सक्सेसफुली कन्सीव्ह होताना दिसतात. आणि अभिमानाची अशी एक गोष्ट आहे की हे जे PPCचं जे चॅलेंज आहे हे फक्त इंडियातलेच लोक नाही, म्हणजे भारतातलेच लोक नाही, तर हे इतर देशांमधले लोक सुद्धा हे फॉलो करून त्याद्वारे सक्सेसफुली कन्सीव्ह झालेले आहेत. थँक्यू मॅम, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ पॉडकास्टसाठी दिला. मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, आज मला स्वतःला बऱ्याच गोष्टी कळाल्या. होप की ऑडियन्सला पण बरीच माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ॲज वेल ॲज जीवनधारा आयुर्वेदाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील, आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मॅमशी कनेक्ट करू शकता. दुसरे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपण मॅम बरोबर आणखी एखादा पॉडकास्ट ह्या गोष्टीवरती येऊ शकतो. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मॅम.